पिंड आहेत, जे ब्रह्मांडात आहे ना तेच पिंडात आहे, ही गोष्ट ध्यानात घ्या. ओंकार स्वरूप आद्य आहे या जगताचा. काय आहे? आद्य आहे, म्हणजे ज्याच्या पासून सगळ्याची उत्पत्ती. जिने हे विश्व महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे विठ्ठला मुचे जी. ओम नमोजी आद्या विठ्ठला मुचे जीवन. वेद सांगतो येन जातानी जीवंती तत् अभिसंविशती तद ब्रह्म. काय? ते ब्रह्म ज्याच्या पासून सगळे निर्माण झाले. काय? येन जातानी विठ्ठला मुचे जीवन. मराठीमध्ये इतकं वेदाच्या मोठ्या मोठ्या रुचांचे एका एका शब्दामध्ये अर्थ अभिव्यक्त करण्याची ताकद कोणाची आहे? संतांची. विठ्ठलामुचे जीवन अख्खाच्या अख्खा श्लोक एक विठ्ठलामुचे जीवन एका शब्दाचा. अधिष्ठान आहे तो परमात्मा, त्याच्या पासून उत्पत्ती आहे सगळ्याची. कोणापासून आहे? एखाद्याला विचारलं तू कोणापासून झाला? तुम्ही माझ्या बापापासून. त्याला विचारलं तुझा बाप कोणाच्या बापापासून झाला? त्याचा बाप त्याच्या बापापासून. त्याचा बाप माहिती नाही म्हटलं. सरती शेवटी बापच म्हणतो नाही. सगळ्याची उत्पत्ती कोणापासून आहे? परब्रह्म परमात्म्यापासून. कोणापासून? माया विशिष्ट चैतन्यापासून आहे. थोडा भेद ते काय बारीक तुम्हाला सांगायची गरज नाही. ब्रह्म असेल विषय असेल काय सांगायची गरज? देवापासून झाली. आणि ज्याच्यापासून झाली जो अधिष्ठान आहे तो परमात्मा सगळ्याचा आत्मा आहे. काय तो सगळ्याचा आत्मा आहे. आणि त्याला प्राप्त होणं म्हणजे काय? हित. हित अभंगाचं कुठे येतं आपण माहिती का? तिचं कंडक्टर राहायचं, त्याला म्हणायचं हित. सगळ्याचा आत्मा आहे परमात्मा. म्हणून तर त्याचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी पहिल्या ओळीत नमस्कार केला ना. नमोजी आद्य. आद्य आद्य असलेला संपूर्ण जगत त्याच्यापासून उत्पन्न झालं. नमोजी आद्या. नमोजी ओंकार स्वरूपाला. नमोजी वेद प्रतिपाद्या. वेदाचं ज्याने प्रतिपादन केलं व वेद ज्याचं प्रतिपादन करतो असा जो परमात्मा म्हणजे वेदात त्याचंच आहे आणि वेद त्यानेच जयाच्या निश्वासी जन्मले का वेदराशी असा जो परमात्मा. वेद पडवून तेनीच केला शहाणा हो असा जो परमात्मा वेद प्रतिपाद्य असलेला. वेद प्रतिपाद्य ईश्वरू तो भावया लागी गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे. श्रुती सांगते उत्तिष्ठ जागृत प्राप्तीवराची बोलत आत्मावादी. अर्थात तोच परमात्मा सगळ्या जगाचा आत्मा आहे. म्हणून वेद प्रतिपाद्या तो परमात्मा अप्रमेय स्वरूपाचा आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मला त्या अमृत अनुभवातले ओवे आठवणार. ऐका तुझ्या पाय 3 ओवे आहेत. त्या 3 ओव्यामध्ये महाराज बर का प्रभाकर महाराज एका ओवीमध्ये अप्रमेयत्व सांगितलं, दुसऱ्या ओवीमध्ये अक्रियत्व सांगितलं, तिसऱ्या ओवीमध्ये स्वयंप्रकाशत्व सांगितलं आणि चौथ्या ओवीमध्ये आत्म्याचा अभेद सांगितलं. त्या ओव्या बुद्धीचा राहता म्हातारपणामुळे होत नाही, ध्यानात नाही राहत. ठीक आहे, नाही राहिले तर नाही, तुम्ही बघून घ्या. घ्या ना बघून तुम्ही, आमचं काय अर्थ. अप्रमेयत्व परमात्मा कशालाही कुठल्याही प्रमाणाला तो विषय होत नाही. जय जय स्वसंवेद्या. आता शेवटचं असा जो ओंकार स्वरूप आद्य असलेला वेद प्रतिपाद्य असलेला स्वसंवेद्य असलेला एवढा मोठा परमात्मा कुठे आहे असं विचारलं ना ज्ञानोबा सांगतात आत्मरूपा. कोणाचा आहे? कोणाचा आत्मा आहे? सगळ्यांचा आत्मा आहे की नाही? बायांच्यात आत्मी आहे ना आपल्यात आत्मा आहे असं काही आहे का? त्यांच्यातही आत्मा नाही आपल्यातही सुद्धा आत्मा आणि असा आत्मा आणि त्या आत्मस्वरूपाकडं आपल्या वृत्तीला नेणं. ती बाहेर येते, बाहेर जाते, बाहेरच्या पदार्थाला पाहते
आकर्षित होते, बाहेरच्या पदार्थाचं सौंदर्य आकर्षित करून घेते, त्या सौंदर्याला भुलते आणि वाटोळ करून घेते. त्यापेक्षा ती वृत्ती जर आत नेली ना तर आतमध्ये प्रकाशही दणकून आहे. या प्रकाशापेक्षा जास्त, या प्रकाशापेक्षा, हो आता रात्रीचा आपल्याला दिसत नाही, सूर्यप्रकाश सगळ्यात जास्त केली. नसरे निशी दिन करून आता जाया परी, पर सूर्यप्रकाश झाला कितीला आमचं दिसतं तुम्हाला? 1 किलोमीटरचं चांगलं दिसणार आहे, 2 किलोमीटरचं, काही काही जणांना 10 किलोमीटरचं दिसतं आहे की नाही? हो. ज्याला 10 किलोमीटरचं दिसतं की नाही त्याला सुद्धा भित्तीच्या पलीकडचं दिसत नाही. बरोबर का चुकीचं? हा नाही, 10 किलोमीटरचं दिसतं, मग भित्तीच्या पलीकडे सांग बरं मला. नाही सांगितलं तर मूस काढतो म्हणायचं. दिसतं का त्याला? एवढा मोठा सूर्य, काय त्या सूर्याने संपूर्ण जगात दिसतं. काय दिसतं? संपूर्ण जगात दिसतं. बरं का? मला सांगतो, या प्रकाशापेक्षा आतला प्रकाश भारी आहे आणि अतिशय जास्त आहे. किती आहे त्याची गणतीच करता येत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, सगळ्याच्या अनुभवाचं उदाहरण आहे, सगळ्याच्या अनुभव. स्वप्न पडतं की नाही तुम्हाला?